नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली। महिला आरक्षणाच्या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की महिलांना केवळ आरक्षण देणे पुरेसे नाही, तर त्याची अंमलबजावणी पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने होणे आवश्यक आहे। सर्व समाज घटकातील महिलांना समान संधी मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला। तसेच त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरही भाष्य केले। देशात सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर अचूक माहिती आवश्यक असून जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या। जनगणना न करता डिलिमिटेशन प्रक्रिया पुढे नेणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार केला गेला पाहिजे। लोकशाहीत संवाद, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता अत्यंत महत्त्वाची आहे। शेवटी महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असून महिलांना राजकारणात अधिकाधिक संधी मिळाल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या। महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला आहे आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे। मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा, अशी विनंती मी करायला आली। 2019 मला आज मतदान पार पडले आलं जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकरांना काय साथ असते इसकी मोठ्या संख्येने मतदान करा, एवढीच विनंती करेल। ताई, तुम्ही काल म्हटलं की साहेब आजारी आहेत आणि त्यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत। बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे। बाबा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता। बाबांची इच्छा होती की तरी यावं। डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळेस उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे, त्यामुळे मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या। कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं, पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतला। महिला आरक्षणाच्या संदर्भात महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला। ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो। बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे, आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे। पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहे, कॉलेजमध्ये कोणी चालले, ज्येष्ठ नागरिक ते वॉकला चाललं आहे, कोण डॉक्टरकडे चाललं आहे, कोणी क्लासेसला चाललं आहे, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललं आहे, त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली आहे। पण अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचे आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, हे किती योग्य आहे याचंही आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे। त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक याचे हाल होता कामा नये, आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते। त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजेत, हा प्रत्येकाचा अधिकार आहे। आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही। शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत नाही। म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, हे दुर्दैव आहे। पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये। बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवत आहे। अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये कालच योगायोगाने माझी दत्ता मामा भरणेंची बारामतीत भेट झाली।
सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणे मामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणे मामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळीसही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये तेव्हा गारपीट किंवा जास्त पाऊस झाला होता, तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली आहे, त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली साताराही भागात जे प्रचंड नुकसान झालंय तिथेही तातडीने न्याय मिळावा. लोकशाही आहे, देखो बोलणे का अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करीन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा फक्त माझा भाऊ म्हणून नाही, पण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याचा ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटकात सरकारमध्ये रोहितला जावं लागलं, हे खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादा त्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा नेता असताना हे झालं, हे दुर्दैवी आहे. पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय, ह्याचं मी मनापासून स्वागत करते. प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. आपण बघितले की वारंवार चौकशी केली होती. ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो शकते.